माइक टेस्ट माइक टेस्ट कसं काय मंडळी, कसं काय? वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग काय असणार आहे हे तुम्हाला शिवानी सांगणार. सो बेसिकली आज आम्ही प्लॅन केला आहे सिट डाऊन व्हिडिओ करायचा. सो आम्ही बसूया आणि खूप सगळे तुमच्यासोबत गप्पा करूया. रबर माझ्याकडे 2 रबर बँड बांधून ठेवले आणि हिला दिसत नाही मग रबर बँड कुठे ठेवलाय. तर हा व्हिडिओ असणार आहे ऑल अबाउट की आम्ही कंटेंट क्रिएशन का स्टार्ट केलं, काय त्याचा थॉट प्रोसेस होतं. हाय लेवल सांगू का? हो, हाय लेवल क्वेश्चन सांगते. इनसेपरेबल जर्नी का आम्ही नाव घेतलं, त्याच्यानंतर आम्ही कंटेंट क्रिएशन काय चालू केलं, आम्ही काय चॅलेंजेस फेस केले, आम्ही ते सगळं तुमच्यासोबत शेअर करूया या व्हिडिओमध्ये. तर चला, टाइम वेस्ट करण्यापेक्षा आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया, कारण की खूप सारे क्वेश्चन्स आहेत, त्याचे आमचे आन्सर्स पण खूप मोठे मोठे असणार आहेत. तर पेशंटली तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि खरंच तुम्हाला आमच्याबद्दल या व्हिडिओ नंतर खूप काही गोष्टी माहिती पडेल. जे तुम्हाला ऑलरेडी क्वेश्चन्स असतात, जे तुम्ही कमेंटमध्ये टाकतात, त्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला आन्सर भेटेल. आणि जर तुम्हाला हे सोडून आणखी काही क्वेश्चन असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये ते क्वेश्चन टाका. आम्ही नेक्स्ट जेव्हा Q&A करू तेव्हा पण आम्ही कव्हर करू. ठीक आहे, चला स्टार्ट करू. सो आपला फर्स्ट क्वेश्चन आहे काय, जो आम्ही काढलेला आहे, जो मी काढलेला आहे. बेसिकली हे सगळे क्वेश्चन्स आम्ही काढलेले आहेत. आम्हाला असं वाटलं की हे सगळं तुमच्यावर शेअर करायला पाहिजे, म्हणून आम्ही सगळे क्वेश्चन्स काढले. बेसिकली कमेंट्स पण भरपूर आलेले आहे की तुम्ही नाव का ठेवलं, त्याच्यानंतर तुम्ही बरेचसे क्वेश्चन्स रिलेटेड टू दिस. सो आम्ही हाय लेवल बघितलं आणि आम्हाला एक सिट डाऊन व्हिडिओ करायचा होता, कारण की तुम्हाला आमचे सिट डाऊन व्हिडिओज खूप आवडतात. आम्हाला कमेंट्स येतात की तुम्ही सिट डाऊन व्हिडिओ खूप छान काढता, सिट डाऊन व्हिडिओ हे ते, आणि आम्हाला रिस्पॉन्स पण चांगला मिळतो सिट डाऊन व्हिडिओला. सो आम्ही आता म्हटलं की एक सिट डाऊन व्हिडिओ काढूया. सो पहिला क्वेश्चन आहे आमचा की वाय इनसेपरेबल जर्नी, वाय का तुम्ही तुमचं इनसेपरेबल जर्नी नाव का ठेवलं? हा, तर याचा आन्सर मी देऊ. येस चेतनजी प्लीज. हा, तर बेसिकली आमचं जेव्हा लग्न जोडलं होतं तर आम्ही असंच गप्पा गोष्टी करत होतो. तर त्याच्यामध्ये शिवानी तिच्या जे पर्सनल आयडीवर आहे ती खूप जास्ती ऍक्टिव्ह होती आणि माझ्या याच्यावर मी जास्ती ऍक्टिव्ह होतो. तर आम्ही इंडिव्हिज्युअली असं ऍक्टिव्ह होतो, पण जेव्हा पण आम्ही त्या प्रोसेसमध्ये होतो लग्नाच्या, आम्ही भेटायचो वगैरे वगैरे, तर आम्ही ना नेहमी असं डिस्कस करायचो. म्हणजे शिवानीचं हे डिस्कशन पहिलं आलं होतं शिवानीकडनं. शिवानीचं एक एम होतं की जेव्हा लग्न होईल तेव्हा एक कपल पेज असायला पाहिजे, त्याच्यावर कपल कंटेंट जायला पाहिजे. तर हे सगळं शिवानीकडनं फर्स्ट टाइम आलं होतं आणि टू बी व्हेरी फ्रँक माझं पण ते जे थॉट आहे ते मॅच झालं होतं. ठीक आहे, तुम्हाला सांगते, आय एम होपलेसली रोमॅन्टिक पर्सन. ठीक आहे, म्हणजे चेतन टुवर्ड्स चेतन माझ्यापेक्षा जास्त रोमॅन्टिक आहे जेस्चर्स मध्ये. मी तेच म्हणत होतो भाई, होपलेसली कंटेंट जो मी हे करते ना, व्हॉट अबाउट मी, तू आहेच, बट मी हे सांगतेय की जो मी कंटेंट माझ्या इंस्टाग्रामवर जे रिलेटेबल कंटेंट येतात तो होपलेसली रोमॅन्टिक कंटेंट असतो. तर मी ना खूप म्हणजे येतात आणि मी बघत होती. आणि जेव्हा माझं लग्न जुळलं तर एका मुलीचं राहतं की मला माझ्या नवऱ्यासोबत हे करायचं आहे, मला माझ्या नवऱ्यासोबत ते करायचं. सो माझं पण होतं. सो मी याच्यासोबत बऱ्याचशा शेअर करायची की माझं असं एम होतं की आपण असं काहीतरी चालू करू. हा, आणि आमच्या बोलण्यामध्ये ना आम्ही नेहमी असं विचार करतो की आपल्याला सोबत हे करायचं आहे, आपल्याला सोबत ते करायचं आहे, पूर्ण वर्ल्ड एक्सप्लोर करायचं आहे किंवा सोबत कंटेंट काढायचं आहे. तर तो सोबत जो वर्ड होता ना तो आमच्या डोक्यामध्ये एवढा स्ट्रक झाला. तर जेव्हा आम्ही डिस्कस केलं की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, तर आम्ही त्या सोबत वर्डलाच घेऊन एक नाव शोधलं, विच इज इनसेपरेबल. कारण की सोबत इज लाईक इनसेपरेबल, आणि ही वाट आम्हाला लाईक नॉट इनसेपरेबल, बट आपण कसं लग्नाच्या आधी सेपरेट जर्नी आपल्या चालू असतात, बट लग्न झाल्यावर ते वन होतात. आणि आम्हाला ते कधी नंतर सेपरेट नाही होत. त्याच्यामुळे आम्हाला असं होतं की आम्ही आमचं नाव ठेवूया इनसेपरेबल कपल होतं पहिले ऍक्च्युली आम्हाला ठेवायचं होतं. बट आम्ही विचार केला की कपल कपल खूप कॉमन वगैरे होऊन जाईल, बट जर्नी म्हणजे दोन कपलची इट्स लाईक दोन नाही कपलची, दोन लोकांची. शिवानी दोन कपलची काय असते, दोन लोकांची एक जर्नी राहते लग्नानंतर, जी चालू होतं एक नवीन आयुष्य ज्याला आपण म्हणतो. म्हणून आम्ही असं ठरवलं की आता ह्या जर्नीला आपण नाव देऊ इनसेपरेबल जर्नी. चला सोबत वाट चालूया, त्याच्यामुळे इनसेपरेबल जर्नी. तर असं आमचं चॅनलचं नाव पडलं, जे आम्ही लग्नानंतर जस्ट घेऊन ठेवलं. लग्न आधी जस्ट घेऊन ठेवलं. तर हा याच्यामुळे घेऊन ठेवलं इन द सेन्स आम्हाला असं काही नव्हतं की बाबा घेऊन ठेवलं म्हणजे लाईक खूप व्हायरल होणार आहे काहीतरी, असं काहीच नव्हतं. आम्हाला हे नाव आवडलं होतं आणि त्याच्यामुळे आम्ही हे नाव ठेवलं. त्यामुळे अशा प्रकारे आमचं नाव पडलंय इनसेपरेबल जर्नी. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे वाय वी स्टार्टेड कंटेंट क्रिएशन.
सो तुम्हाला बेसिकली माहिती आहे की आम्ही आहेत दोघंही कॉर्पोरेट जॉब, म्हणजे हा पण IT मध्ये आहे, मी पण IT मध्ये आहे, आणि आमच्या ITचे जॉब चांगले चालू आहे, एकदम छान चालू आहे. मग आम्ही का असा विचार केला की आम्ही कंटेंट क्रिएशनमध्ये घुसूया का, असं म्हणजे ना एक सुखी लाईफ चालू असते आणि त्याच्यानंतर आम्ही हे सडनली डिसाईड करतो की कंटेंट क्रिएशनमध्ये पण आम्हाला करायचं आहे. मला असं वाटलं की आम्ही कंटेंट क्रिएशन का चालू करायला पाहिजे, कारण की आमचं दोघांचं झालं अरेंज मॅरेज, ठीक आहे, आणि मला बरेचसे मी जे रील्स बघायचे ते लव्ह मॅरेज जे कपल्स असतात ते काढायचे. मग मला असं वाटायचं की का अरेंज मॅरेजमध्ये असं का नाही करू शकत हे लोक, म्हणजे मला हे ना थोडी गॅप दिसली ह्याच्यामध्ये की दिस शुड बी लाईक की अरेंज मॅरेज मधली स्टोरी आमच्या दोघांना सांगायची होती की अरेंज मॅरेज मध्ये पण हे सगळं होतं गाई. अरेंज मॅरेज पण खूप छान आहे आणि तुम्ही जर तुमचा पार्टनर सोबत कम्पॅटेबल असाल आणि तुम्ही एकमेकांना समजून घेतलं ना तर तुमची जर्नी ही ब्युटिफुल होऊ शकते, जस्ट लाईक लव्ह मॅरेज. मी तर म्हणेन लव्ह मॅरेज पेक्षा जास्त चांगली, कारण की लव्ह मॅरेज मध्ये मध्ये तुम्हाला ऑलरेडी ग्रँटेड नाही, तुम्हाला ऑलरेडी माहिती असतं पर्सन कसा आहे. अरेंज मॅरेज इज लाईक तुम्हाला सतत एक्सप्लोर करावं लागतं, तर ते सगळ्या नवीन नवीन गोष्टी तुम्हाला मॅरेज नंतर सगळ्या माहिती पडतात. म्हणजे तुम्ही विचार करा ना, तुमचं एका मुलासोबत लग्न झालंय, ज्याला तुम्ही भेटलाय, म्हणजे जस्ट भेटले आहे, बोलले आहे वगैरे, मग त्याच्यासोबत तुम्ही राहताय, तेवढ्या थोड्या गोष्टी तुम्हाला माहिती पडतात, थोडी अनबन पण होत आहे, असं नाहीये भांडण होत नाहीये, भांडण पण होत आहे, कारण व्हायलाच पाहिजे, होणारच, कारण की दोन वेगळे लोक वेगवेगळे विचार करणारे लोक जेव्हा एक सोबत येत आहे आणि अचानक असं, म्हणजे आणि असं नाही की आम्हाला फॅमिलीचा फोर्स वगैरे होता, आणि फॅमिलीचा फोर्स तर मला वाटते कुठल्याच पॅरेंट्सनी नाही करायला पाहिजे आपल्या मुलांवर, आणि आम्ही स्वतः हा पाथ चूज केला आहे. सो आम्हाला हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की लव्ह मॅरेज ऑल्सो कॅन बी लुक लव्ह मॅरेज नाही रे, अरेंज मॅरेज. अरे यार सॉरी, अरेंज मॅरेज पण असं ते कारण की आमचं अरेंज मॅरेज जे आहे ते ऍक्च्युअली लव्ह मॅरेजच वाटतं सगळ्यांना, म्हणून हिला पण असं वाटतं की आम्ही लव्ह मॅरेजच केलंय, पण आम्ही अरेंज मॅरेज केलंय. तुम्हाला जर आमची स्टोरी माहिती करून घ्यायची असेल तर आमचं लव्ह स्टोरी ब्लॉग बघा. की आमची अरेंज मॅरेजची स्टोरी काय आहे, आता पण कन्फ्युज आहे. नाही, मला वाटलं मी लव्ह मॅरेज. सो येस, सो म्हणून आम्ही कंटेंट क्रिएशन चालू केलं, कारण की आम्हाला आमचं जी जर्नी होती अरेंज मॅरेजची, की आम्ही कसं केला मला असं वाटतं खूप लेट झालो ही जर्नी चालू करायला, कारण की आमच्या लग्नाला आता झाले आहेत 2-2.5 वर्ष झाले. 2-2.5 नाही, 2.5 वर्ष झालेले आहे, आणि आम्ही हे आता स्टार्ट केलं की इट्स लाईक 6-7 महिन्या आधी स्टार्ट केलं. तर आम्हाला असं वाटतं की आम्ही लेट स्टार्ट केलं, बट जे असो लाईक 6-7 मार्च मे फेब मध्ये आय थिंक आम्ही चालू केलेलं, झालं ना, मग 6 महिने झाले. राईट, फेब मध्ये चालू केलेलं. सो जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही दोघं पण ऍक्टिव्ह होतो, म्हणजे दोघांना पण आवड होती या गोष्टीची, आम्ही सेपरेट याच्यावर करायचो, बट आम्ही कन्सिस्टंट नव्हतो. जेव्हा म्हणजे आम्ही विचार केला की आम्ही आता करूया, तेव्हा ऍक्च्युली आम्ही त्याच्या आधी पण असे भरपूरसे व्हिडिओ टाकले होते, बट कन्सिस्टंट नव्हतो. बट नंतर आम्ही हे कन्सिस्टंटली चालू केलं, आणि आम्ही डिसाईड केलं, आम्हाला जेव्हा छान रिस्पॉन्स मिळायला लागला की आपण हे आता करूया आणि लोकांना दाखवूया की अरेंज मॅरेज पण इतकी छान असू शकते. येस, ठीक आहे. तुला काय बोलायचं अजून या वाय वी स्टार्टेड कंटेंट? नाही, आय गेस तू सगळं कव्हर केलेलं आहे. मी परत बोललो तर ते सेम होऊन जाणार. आय गेस सगळं कव्हर केलं. सो वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. येस, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ कंटेंट क्रिएशन चेंज्ड युअर लाईफ? खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हाऊ कंटेंट क्रिएशन चेंज्ड आवर लाईफ? खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सो चेतन प्लीज. तर मला असं वाटतं की जसं आम्ही जॉब करतो, तर आमच्या जॉबमध्ये ना आम्ही ऑफिसमध्ये खूप जास्त बिझी असतो, त्याच्यानंतर आम्ही सोबत काहीतरी ऍक्टिव्हिटी करायचो. बट ह्या कंटेंट क्रिएशननी मला स्पेसिफिकली असं वाटतं की आपण सोबत आणखी जास्त टाइम स्पेंड करायला लागलोय. म्हणजे आता ना टाइमची व्हॅल्यू सुचते आपल्याला की यार एवढा टाइम आहे, तर आम्ही कंटेंट क्रिएशन जेव्हा करतो त्या सोबतच राहतो. ऑब्व्हियसली तुम्हाला सोबत राहावं लागणार, तर टाइमची कारण की त्या टाइमची व्हॅल्यू कळली. आता एक सेकंड आम्ही सोबत घालतो, तर इतकं बढिया बॉन्ड, इतकं बढिया असं वाटतंय. जसं तुम्हाला सांगितलं की अरेंज मॅरेज नंतर नवीन नवीन गोष्टी माहिती पडते, त्या कंटेंट क्रिएशन मध्ये पण तुम्हाला खूप साऱ्या नवीन गोष्टी माहिती पडतात तुमच्या पार्टनर्सच्या. हो, टेम्पर एकदम हे होऊन जातं ना, कारण की असं असतं की आपण एक तर ऑफिस केल्यानंतर आपण हे करूया, ते शूट करूया, कन्सेप्ट विचार करायला, मग चेतनला हे करायला की बाबा बरोबर कर, चल करायला, थोडं हिटेड आर्ग्युमेंट, कधी हिटेड नॉट हिटेड बट कधी चिडचिड होऊन जातं. ते ऑब्व्हियस आहे, कारण की आम्ही कन्सेप्ट डिस्कस करतो, तर हिला काही कन्सेप्ट आवडतात किंवा मला काही कन्सेप्ट आवडतात, हिला काही नाही आवडत किंवा मला काही नाही आवडत, तर त्याच्यावर आम्ही डिस्कस करतो. मी काहीतरी म्हणते तर ह्याला त्या ठीक नाही वाटत, आणि हा काय म्हणतो तर मला ते ठीक नाही वाटत, तर एक पॉइंट आम्हाला डिस्कस करायला की हे चांगलं वाटत आहे वगैरे. तर त्याच्यामुळे ना आमची अंडरस्टँडिंग पण खूप वाढली आहे. आम्ही दोघांमध्ये एकामेकांना ऐकायला लागलोय की अरे तिला काय म्हणायचं आहे, मला
किंवा मला काय म्हणायचं आहे हे अंडरस्टँडिंग याच्यामुळे वाढली आहे. थोडं इनिशियली चिडचिड पण झाली, बट नंतर एक पॉइंट आम्ही त्याच्यामधनं लर्न पण केलं की एकमेकांना कसं ऐकायचं, कसं Yes. समजायचं की ह्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे. Yes. हा सांगतोय, हा कुठली तरी रील म्हणतोय, कुठला तरी कन्सेप्ट म्हणतोय, तर ह्याच्या मागचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे आणि मी जर काय म्हणते तर माझ्या मागचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे. Yes. सो पेशन्स वाढला. पेशन्स वाढला. आणि अबाउट द लर्निंग आय मीन कंटेंट क्रिएशन आमच्यासाठी खूप नवीन आहे. आम्ही काहीच नव्हतं याच्या आधी क्रिएट करत होतो. तर एडिटिंग पासनं, कन्सेप्ट करण्यापासनं, स्क्रिप्टिंग पासनं, इन अ वे ब्रँड्सवर जेव्हा तुम्हाला बोलावं लागतं, तुमचे कम्युनिकेशन फॅक्टर, ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला मॅनेज करावं लागतं. तर हे सगळ्या गोष्टी आम्ही फ्रॉम स्क्रॅच, फ्रॉम झिरो शिकलोय. दिस इज ऑल बिकॉज ऑफ कंटेंट क्रिएशन. मग मला असं वाटतं की कंटेंट क्रिएशननी आम्ही खूप जास्त जवळ क्लोज आलेलो आहे. आम्ही पहिले जे आमचं डेली लाईफ होती त्याच्यामध्ये आम्ही सोबत राहायचो, बट आम्ही कामाच्या मागे खूप असं पडलेलो आणि जर नाही काम करतोय तर इन्स्टा स्क्रोल करतोय किंवा कुठला मूवी बघतोय किंवा काहीतरी करतोय, तर असं होतं. बट जेव्हापासून आम्ही कंटेंट क्रिएशन चालू केलं आहे, आम्हाला एकमेकांच्या नवीन क्वालिटी आणि डिसलाईक्स पण माहिती पडलंय की काय क्वालिटी नाही आहे, काय क्वालिटी आहे, आणि मग त्याला आम्ही कसं टॅकल इम्प्रूव्ह करतो आहे. त्याच्यानंतर एक अजून गोष्ट म्हणजे कंटेंट क्रिएशननी आमच्या लाईफमध्ये एक स्पाइस ऍड केला आहे. आमची लाईफ एकदम नॉर्मल सुरसुळीत अशी चालू होती, जस्ट लाईक काय म्हणतात त्याला, डे टू डे लाईफ जे सगळ्यांची असते. आणि जेव्हापासून आम्ही कंटेंट क्रिएशन चालू केलं आहे तेव्हा एकदम म्हणजे असं नाही का तडका भेटलाय आमच्या लाईफला. सो आम्हाला खूप आवडतंय ते. अँड येस म्हणजे बेसिकली आधीचे विकेंड ना असे नॉर्मल जायचे. आता सगळे विकेंड प्लॅन असतात की अरे हे करायचंय किंवा हे इथे बाहेर जायचंय किंवा हे शूट करायचंय. एक्झॅक्टली. म्हणजे आम्हाला असं वाटतं की ह्या टाइम आणखी पाहिजे होता, सोबत जगायला आणखी टाइम पाहिजे होता. विकेंडला टाइम ऍक्च्युअली कमी पडतो. आणि आमच्याकडे अजून किती सगळा कंटेंट आहे जे आम्ही काढू शकतो. आम्ही जिमचा कंटेंट अजून आणलेलाच नाही, बट आम्ही तो करणार आहे. जिमचा कंटेंट आम्ही बनवणार आहे, कारण की चेतनची बॉडी, तुम्हाला जर मी चेतनचा फोटो दाखवला, मी इथे टाकते चेतनचा फोटो पहिलेचा, चेतनचा पहिलेचा फोटो मी इथे टाकते, तो लहानपणीचा. आणि तुम्ही आता चेतनची बॉडी बघा. लहानपणीचा काय, कॉलेजचा. येस, कॉलेजचा फोटो आहे हा. आणि आता चेतनची बॉडी बघा. तुम्ही लिटरली इन्स्पायर होणार की चेतननी इथनं तो इथे कसं ट्रान्सफॉर्म केला आहे त्याच्या बॉडीला. आणि मला वाटतं हे तुम्हाला खूप हेल्प करेल, म्हणून आम्ही जिमचा कंटेंट पण करणार आहे. आणि माझा पण, शिवानी पण तेवढीच फिट आहे. शिवानीमुळेच मोटिवेशन भेटतं मला पण, कारण आमचं हे पण क्वालिटी सेम आहे. आम्ही दोघं पण जिमला मोटिवेट करतो. मला उलट आहे, तुम्हाला ब्लॉग्स मध्ये नंतर माहितीच पडेल की लिटरली मी थोडा कंटाळा करते आणि चेतन मला ओढून काढून घेऊन जातो जिम मध्ये. बट येस, आम्ही करूया तो पण कंटेंट चालू. चलो नेक्स्ट क्वेश्चन. This is how content creation change our life upside down आणि in a good way. येस, चला तर नेक्स्ट क्वेश्चन मी वाचतो. तर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, अवर फर्स्ट एव्हर व्हायरल व्हिडिओ कुठला होता? Yes, आणि कुठला त्याच्यानंतर आम्हाला असं टिक भेटली. येस. तर आम्ही सहज एक दिवस असंच काम करत होतो, म्हणजे अराउंड 9:30-10ची गोष्ट असेल ती. तर मी शिवानीला म्हटलं की यार शिवानी चल ना एकदा आपण ट्राय करूया, शूट करूया काहीतरी. काही बोलतो नाही, मग नाही. त्या दिवशी असा सीन, याला अर्ध्या गोष्टी आठवत नाही. त्या दिवशी असं झालेलं, कुठला तरी डे होता, आमची मावशी आली नव्हती, ठीक आहे. आणि माझं असं होतं की म्हणजे तेव्हा आम्ही न्यू इयरचा टाइम होता, तो न्यू इयरच्या टाइमला आम्ही तो एक रील, आमचा जो पेज होता इन्सेपरेबल, त्याच्यावर आम्ही टाकायचं होतं. मोस्टली 5,000 6,000 असे व्ह्यूज यायचे. मग जेव्हा आम्ही एक न्यू इयरचा व्हिडिओ टाकलेला की हाऊ आय वॉन्ट टू स्पेंड आर न्यू इयर विथ यू, तर तो थोडा व्हायरल गेला होता. तो आय थिंक 60K पर्यंत पोहोचला होता. तर त्याच्यानंतर ना मला असं वाटायला लागलं की यार आपण करायला, म्हणजे मी विचार करायला लागली सिरियसली की आपण ना टाकूया, रेग्युलर टाकून बघूया का काय होतंय, तर टाकायला पाहिजे. तर मी जस्ट विचारच करत होती. आणि चेतन आणि म्हणजे तो विचार करून मला असं वाटतं 1-2 आठवडे मी विचारच करत होते की करूया. तो एक रील म्हणजे थोडा 60K पर्यंत गेला होता. तेव्हा आमचे फॉलोअर होते 200K. तर त्याच्या 200K नव्हते, 200 होते. सॉरी 200 पण नव्हते, 150 होते. 200K तर अजून झाले पण नाहीये. हा. सो आमचा व्हायरल व्हिडिओ गेलेला एक शेड्यूलचाच व्हिडिओ होता बेसिकली. तर तो व्हायरल गेलेला. आणि ते म्हणजे जो आमचा फर्स्ट व्हिडिओ टाकला आणि त्याच्यानंतर आम्हाला किक भेटली. त्याच्यानंतर आम्ही जस्ट असं फाईन डे बसलो होतो. आमच्या मावशी आल्या नव्हत्या. चेतन आणि मावशी आल्या नव्हत्या, तर आम्ही असा विचार केला की खिचडी बनवूया.
आणि चेतन होता की जो बोलला की चल याचा व्हिडिओ काढूया, हा. तुला करायचं आहे ना, तू हा. विचार करताय ना क्रिएशनचा, कंटेंट क्रिएशन, हेच मोमेंट घ्यावं लागतात. हा. तर आपण दोघं करतोय खूप, तर चल मी तर त्याच्यामध्ये होती, यार तू काय करतोय, मला नाही करायचं, मला नाही काढायचं. ते ऑफिसमध्ये काय Yes, yes. हे चालू आहे, आता त्याच्यानंतर आठवलं आपल्याला मला. Yes. जेवण पण करायचं आहे, तू त्याच्यामध्ये म्हणत आहे. तर तो बोलला तू ठीक आहे, तू नको बघू, मी काढणार तुझ्या ह्याच्यात, मला काढू दे, मला काढायचं आहे. हा. तर मी म्हणते ठीक आहे बाबा, याला काढायचंय काढू दे. मग तो मागे एक व्हिडिओ लावला आणि मग आम्ही काढत होतो आणि आम्ही खिचडी बनवत होतो. मग ते झाल्यानंतर आमचं ऑफिस वगैरे केलं, ह्यानी त्याचा पण व्हिडिओ काढला, त्याचं पण केलं. मी म्हटलं काय करतोय हा मुलगा, हा काढत होता. मी म्हटलं जाऊ दे, आपण टाकणार तर काही नाहीये, बघू म्हटलं. आणि मी ना त्याचा बघितल्यावर मला तो चांगला वाटला आणि मी तो टाकला आणि तो व्हायरल गेला. हा, लाईक मिलियन गेला एका दिवसामध्ये, 2 दिवसामध्येच मिलियन शूट झाला त्याचा. एका म्हणजे आम्ही आय थिंक रात्री टाकला तो आणि सकाळी मी बघते तर तो मिलियन क्रॉस होत होता. येस, आणि मग त्याच्यानंतर आम्ही किक भेटले की भाई दिस इज इट की आपण करू शकतो. तर असा एक जस्ट रॅन्डम थॉट आला होता, जस्ट रॅन्डम व्हिडिओ शूट केला होता आणि न विचार करता मी तो शूट केला, शिवानीला आवडला, टाकला आणि तो व्हायरल गेला. त्याच्यामुळे आम्हाला किक बसली. तर तुम्ही पण बसली नाही, किक भेटली. आम्ही कंटिन्यू थोडा राहतो. येस, तर तुम्ही पण विचार न करता स्टार्ट करा. रिलेटेबल कन्सेप्ट तुमचे काही असतील, वेगळे असतील आमच्यापेक्षा, तर तुम्ही पण स्टार्ट करा आणि एक्सपेरिमेंट करा. आणि जेव्हा आम्ही ते शेड्यूलचं स्टार्ट केलं ना, आय स्वेअर कोणीच नव्हतं हा, करत. कोणीच नव्हतं करत. आणि आता लिटरली मी खूप बघते की लोक खूप जणांनी चालू केलंय. खूप छान गोष्ट आहे, करा, खूप छान आहे तो कन्सेप्ट, मला आवडतात व्लॉग्स. Yes. मी बघते कारण की मी मोस्टली बघितलेले आहे तर सिंगल म्हणजे जे असतात ना मुली, त्यांचे मी बघितले आहे. आणि कपलचा आम्ही होतो पहिले ज्यांनी तो चालू केला होता. आणि हल्ली झाल्यात ते व्हिडिओ. तर तुमचा काहीतरी रिलेटेबल कन्सेप्ट असेल तर तुम्ही विचार करा आणि जस्ट न थॉट करता विचार करा आणि चालू करा. नेक्स्ट क्वेश्चन हा खूपच लोकांनी विचारला आहे, किती लोकांनी विचारलाय हा concept. की म्हणजे आम्ही कमेंट्स वगैरे वाचत राहतो. तर बॅलन्सिंग 9 to 5 जॉब अँड कंटेंट क्रिएशन, तुम्ही कसं तुमचं 9 to 5 जॉब आणि कंटेंट क्रिएशन बॅलन्स करता? Yes. सगळ्यात पहिले गाईज, आमचा 9 to 5 जॉब नाही आहे. आमचा 24 hours जॉब आहे. कारण की मला ह्याचं ऑफिस चालू होतं सकाळी 10ला, राईट, इफ आय एम नॉट रॉंग. सकाळी 10ला चालू होतं आणि लिटरली ह्याला कॉल्स असतात आणि ह्याला त्याचा डेव्हलपमेंट आहे म्हणून याचे कॉल्स, रिलीज वगैरे चालू राहतात. तर याचं जेव्हा रिलीज असतं, हा लिटरली 1-2 वाजेपर्यंत काम करतो रात्री. म्हणजे सकाळी बसतो आणि रात्री 1-2 वाजेपर्यंत काम करतो. बट जेव्हा रिलीज वगैरे नसतं तेव्हा थोडं याला चिल असतं. म्हणजे तो जेव्हा पण साधारण 8-9 वाजता हा फ्रीच नसतो. आणि माझ्या असतात शिफ्ट, माझ्या आहे 2 शिफ्ट, मॉर्निंग आणि नाईट. आणि आता तर मला ऑनकॉन पण मिळणार आहे, सो नाईट पण चालू होणार आहे माझी लवकरच. सो लवकरच नाही, उद्यापासूनच. हो माय सॉ, मी भीत आहे. ठीक आहे. सो आमचं असं ऑफिस आहे, त्याच्यामध्ये आम्ही हे कसं करतो, तर सगळ्यात पहिले खूप वेळ द्यावा लागतो. ठीक आहे, मी ऑनेस्टली स्पीकिंग मी कंटेंट क्रिएशनच्या कन्सेप्ट शोधते आमच्या याच्यामध्ये. म्हणजे जे पण मेनली सगळे कन्सेप्ट असतात, व्लॉग्स जे असतात ते चेतनचा कन्सेप्ट असतात मोस्टली. ब्लॉग जे करतो युट्यूबवर, बट जे रील्सचे कन्सेप्ट असतात ते मेनली सगळं माझं असतं. आणि स्टार्टिंग पण जे आम्ही केली ना, तेव्हा लिटरली मला आठवते की ऑफिस करायचं, ऑफिसचं काम करायचं आणि मग रात्री ना लिटरली स्क्रोल करत राहायचं की काय 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 बघायचं, काय काढू शकतो, काय करायचं, हे काढू शकतो, ते काढू शकतो, ह्याच्यावर गाणं कुठलं लावायचं, मग ह्याच्यावर लिहायचं काय वर. मेहनत केली भाई, बापरे. लिटरली तुम्हाला सांगते, तो जो पिरियड होता ना, जेव्हा आमचा फर्स्ट व्हिडिओ व्हायरल गेलेला आणि त्याच्यानंतर आम्ही डिसाईड केलेलं की आता ब्रेक नको घ्यायला, आता आपण हे कंटिन्यू करूया, थोडंसं स्पीडअप, थोडंसं म्हणजे आपल्या रेग्युलर राहूया, कन्सिस्टंट राहूया. तर त्याच्यामुळे मग असं विचारात पहिलंच आमचं बॅलन्स नाही झालं. म्हणजे इट्स लाईक टू हेक्टिक. मला असं वाटतं 4 तास झोपायची मी फक्त, मला असं वाटतं फक्त 4 तास झोपायला मला भेटायचं. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी जेव्हा पण दोघांना फ्री असेल, असं नाही की मी फ्री आहे तर हा त्याचं काम सोडेल किंवा हा फ्री आहे तर मी माझं काम सोडेल. असा एक पॉईंट येतो, थोडंसं जेवायला येतो किंवा कॉफीला किंवा असं काही पण असलं, तेव्हा मग आम्ही वेळ काढायचो आणि मग त्याच्यामध्ये कंटेंट शूट करायचो. अर्धा तास भेटला तरी चालेल आम्हाला, बिफोर ऑफिस, आफ्टर ऑफिस. स्टार्टिंगला तर असं झालं की आमचं थोडं शेड्यूल पण खराब झालं, लाईक जिम पण आम्ही नव्हतो करत, कारण की आम्हाला हे ट्राय करायचं होतं. बट सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही जॉब करता आणि कंटेंट क्रिएशन करता, दॅट इज वीकेंड्स.
आम्ही विकेंड्सला इतकं मस्त युटिलाइज करायला लागलो. लिटरली आम्ही सगळे जे वीकची प्लॅनिंग आहे ती विकेंडला करत होतो. लाईक शूट 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 इतके रील या डेला इतके रील मध्ये टाकायचे आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला जेन्युअनली सांगते आम्ही मला असं वाटतं 1-1.5 महिना होता ज्याच्यात आम्ही सॅटर्डे संडे घरीच होतो. कुठेच नाही गेलो. सॅटर्डे संडे फक्त घरी होतो. आणि तेव्हा मला माझ्या फ्रेंड्सनी बोललो होतं की अरे शिवानी तुम्ही थोडं बाहेर पण जा, बाहेरचे पण रील टाका, तुम्ही घरातलेच रील्स खूप बनवत आहे. तेव्हा असं म्हणजे असं वाटलं हा यार आपण बाहेर. पण आमचा कन्सेप्टच होता, आम्ही मिनी ब्लॉग मी स्टार्ट केलं होतं. कपल मुवमेंट तुमचे तुम्ही कसं आणि आम्ही ते करतो. चेतन मला लिटरली प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्प करतो. खाण्यापासून हे करून ते करून हे सगळं करतो. म्हणजे तुम्हाला जी स्टार्टिंगला जे आम्ही व्हिडिओज बघितले जे आता आम्ही पण बनवतो त्याच्यामध्ये जे पण मोमेंट्स असतात ना मिनी ब्लॉगचे ते ऍक्च्युली आम्ही जपतो. त्याच्यामुळे आम्हाला एवढं कष्ट नाही करावं लागलं की काही विचार करावा लागला की काहीतरी की यार असं करा तसं करा. नाही, ते आम्ही ऑलरेडी करत होतो आणि फक्त शूट केलंय. पण तर मला हे म्हणायचं होतं की स्टार्टिंगला आमचा 9 to 5 जॉब बॅलन्स नाही झाला, बट आम्ही तो आता खूप छान बॅलन्स करतोय. पहिले स्टार्टिंगचं असं होतं की आम्ही खूप नवीन होतो तर आम्हाला काही एवढं बॅलन्स नाही करता आलं, बट आता आम्ही बॅलन्स असं करतोय की एक तर आमच्या दोघांचा जॉब थोडा स्टेबल झालेला आहे आता, म्हणजे 1-2 महिन्यापासून काम आहे, खूप आहे, पण थोडा आता वेळ आम्ही सॅटर्डे संडे जसं म्हणतो. आणि आता आम्ही ट्राय करतो की आम्ही बाहेर पण गेलो तर त्याचा पण कंटेंट शूट करू. पहिले आम्ही असं करायचो मिनी व्लॉगच करायचे, आमचं असं होतं की मिनी व्लॉगच करायचे, त्याच्यामुळे ते आम्हाला वेळच नाही भेटायचा. पण आता व्हेरायटी असल्यामुळे आम्ही तो म्हणजे करू शकतोय. आणि आता आम्ही थोडं 1-1 दिवसानंतर किंवा कधी कंटिन्यू कधी 1 दिवसानंतर असं टाकतोय, त्याच्यामुळे पण आम्हाला थोडी फ्री स्पेस मिळत आहे स्वतःसाठी पण हे करायला. बट येस गाईज, जर तुम्ही इनिशियल स्टेजवर असाल तर तुम्हाला करावंच लागणार आहे. खूप स्वतःसाठी वेळ बिलकुलच नाही मिळणार. सो तुम्हाला तो करावा लागणार. इफ यू आर व्हेरी थिंकिंग की तुम्हाला हे करायचं आहे, तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला आवड आहे, तर स्टार्टिंगला तुम्हाला खूप हेक्टिक वाटेल, तुम्ही खूप असं वाटेल की आता नाही होत आहे, पण गिव्हअप नका करू. नेव्हर गिव्हअप. आणि ही स्टोरी फक्त आमची नाही, ही सगळ्यांची स्टोरी आहे. सगळ्यांना मेहनत करावं लागते स्टार्टिंगला. तर तुम्ही पण स्टार्ट करा जर तुम्हाला वाटत असेल, आवड असेल तर, आणि मेहनत करा, कन्सिस्टंट राहा, बस दॅट्स इट. पहिले वाटेल की तुम्ही बॅलन्स नाही करू शकत आहे, बट हळूहळू गोष्टी सॉर्ट आउट होईल. हळूहळू गोष्टी सॉर्ट आउट होईल. येस. तर चलो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट चला बोलूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. येस. हाऊ आर फॅमिलीज रिॲक्टेड वेन वी स्टार्टेड कंटेंट क्रिएशन. सो माझे मम्मी पप्पा, मी माझ्या मम्मी पप्पांविषयी करते, नाही एक काम करते, एक वेगळं करूया. मी सासू सासऱ्यांविषयी करते, तू तुझ्या सासू सासऱ्यांविषयी कर, एकमेकांच्या सासू सासऱ्यांविषयी कर. चालेल. तर पहिले मी करू, मग तुला सुचेल तोपर्यंत काय बोलायचं. मला सुचलंय पण तू बोल. तर मम्मी पप्पांचं एकदम सिम्पल आहे. मम्मी पप्पा ऍक्च्युली सोशल मीडियावर ऑलरेडी ऍक्टिव्ह आहे. त्यांना इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब सगळं बघायला आवडतं आणि त्यांना व्हिडिओज वगैरे बघायला पण आवडते. तर जेव्हा आम्ही स्टार्ट केला ना, त्यांना असं म्हणजे असं वाटत नव्हतं. तू बोलून घे. सॉरी. मम्मी पप्पा बद्दल पण शिवानी बोलणार आणि आई बाबा बद्दल पण शिवानी बोलणार. गाईस चलो. चैतन, मला असं वाटतं तू ह्या व्हिडिओ पुरता सासू सासरे म्हण. चांगलं वाटतंय सासू सासरे. मला तर सवय नाही ना यार, मला मम्मी पप्पा बोलायची सवय आहे. पण माझे सासू सासरे छान वाटते. ठीक आहे, माझे सासू सासरे तर ते ऑलरेडी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होते. तर जेव्हा आम्ही स्टार्ट केलं ना, त्यांना असं काही नवीन नाही वाटलं. त्यांना असं वाटलं की अरे वा, यांनी स्टार्ट केलं, यांच्यामध्ये आहे, पोटेन्शियल आहे. आणि ते पण तेवढे एक्साइटेडली जेव्हा ते इकडे पुण्याला वगैरे येतात तर ते आम्हाला मोटिवेट करतात. अच्छा तुम्ही आज शूट नाही करताय का, तुम्हाला करायचं आहे का, तुम्ही करा, आम्ही इकडे बसतो. किंवा अशी अंडरस्टँडिंग आहे. म्हणजे बाहेर गेल्यावर पण आम्ही जेव्हा केरळला गेलो तर खूप जास्ती कंटेंट शूट केला. त्याच्यामुळे ना आम्हाला एक हे काय म्हणतात त्याला, एक मोटिवेशन किंवा एक पुश भेटलंय की चला यांचं पण आपल्याकडे सपोर्ट आहे, सगळं आहे, तर यांना पण आवडत आहे. ऍक्च्युली त्यांना खूप जास्ती आवडतात बघायला आमचं कन्सेप्ट. हो. आणि आम्हाला ते फीडबॅक पण देतात की तुम्ही असं करा. आई तर मला देते. आता करवा चौथ झाला, आई बोलली तू व्हिडिओ नाही काढत आहे. आता नवरात्री झाली, आई बोलली तू असं कर. मला माझी आई कॉल करते आणि सांगते की अरे हा कर ना व्हिडिओ कर. मला लिटरली असं म्हणतात. सो येस, तर ते त्यांना तर खूप आवडतं माझ्या आई बाबांना, म्हणजे याच्या सासू सासऱ्यांना. आता मी माझ्या सासू सासऱ्यांविषयी बोलते, कारण की मुलींचे सासू सासरेचा थोडा हे आहे की बाबा कसं अलाउ करतात वगैरे. सो या बाबतीत माझे सासू सासरे तर खूप जास्त चिल आहे. इट्स लाईक ते मला कधीच काही बोललं नाही. त्यांनी आतापर्यंत माझ्या टचवूड आतापर्यंत माझ्या लग्नाला 2.5 वर्ष झालेली आहे आणि मला कधीच काय बोलले नाहीये की तू असे कपडे घालू नको किंवा असं काही करू नको, किंवा ह्याला पण काय बोलले नाहीये की ही अशी करत आहे किंवा तू असा करत आहे, तुम्ही दोघं असे करत आहे. आणि मला ना असं
ते थोडे सोशली ऍक्टिव्ह नाहीये, नाहीये. हा. ते खूप साधे आहे, खूप खूप साधे सिम्पल आहे. आहे. त्यांना त्यांच्या कामाशी काम ठेवायला आवडतं. त्यांना जास्त असं त्यांना आईजवळ तोच शेड्यूल फॉलो करायला आवडतं. आईजवळ तर म्हणजे माझ्या सासूजवळ तर इंस्टाग्राम पण नाहीये. तर हा. ते भूषण म्हणजे चेतनचा जो लहान भाऊ आहे त्याच्याकडनं बघते आता, किंवा मी दाखवते की आई आणि आईनी असं केलं, तर त्यांना ते इट्स लाईक ते खूप सिम्पल. त्यांना असं वाटतं की आमचे पोरं खुश राहिले पाहिजे आणि त्यांना ते आवडत आहे, तर तुम्ही करा. सो जेव्हा मी त्यांना, मला अजूनही आठवते की जेव्हा मी त्यांना फर्स्ट व्हिडिओ दाखवला होता, मला थोडीशी मी घाबरत होती की मे बी काय म्हणेल, बट त्यांचं रिॲक्शन इतकं चिल आणि इतकं छान होतं. मला असं वाटलं की अरे मी म्हणजे असं काहीच बोलले नाही. त्यांना असा आनंद झाला की आपल्या पोरं आता टीव्हीवर बघायला मिळणार म्हणून. हा, एक्झॅक्टली. लिटरली. आणि त्यांचा मोठा टीव्ही आहे, तर आई बाबा भूषण हे बघून लिटरली की आमच्या पोरं आता आम्ही टीव्हीवर बघणार आहे आणि हे ते. आणि म्हणजे ज्या दिवशी व्लॉग अपलोड केला ना, पहिल्या एका घंट्यामध्ये ते व्लॉग बघतात. आणि मम्मी म्हणतात तर पण. स्पेशली. आणि मम्मी आई- म्हणते पण आई की छान specially. टाकला. हा. आई बोलते पण की छान टाकला, मस्त मी बघितला तुमचा, पहिल्याच दिवशी बघितला, हे बघितला ते बघितला. सो आम्हाला तर आमच्या फॅमिलीकडनं खूप फुल पॉझिटिव्ह सपोर्ट आहे, रिस्पॉन्स फुल आला. सपोर्ट आहे. पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला आणि पॉझिटिव्ह हे आला, त्याच्यामुळे आम्ही एवढं सगळं करू शकतोय. मला थोडं वाटलेलं स्टार्टिंगला की बाबा मम्मी पप्पा तर ठीक आहे, पण बाकीचे लोक काय म्हणणार वगैरे, बाकीचे फॅमिली मेंबर. बट सगळ्यांना आम्हाला हा, म्हणजे कोर एकदम- फॅमिली सोडली तर जी शिवानीकडली जी फॅमिली आहे किंवा माझ्याकडली जी फॅमिली आहे, सगळ्यांना आमचे व्लॉग्स आवडते, सगळ्यांना आमचे कन्सेप्ट आवडते. जेव्हा पण आम्ही फॅमिली मेंबरला भेटतो तेव्हा आम्हाला म्हणतात की अरे किती सुंदर तुम्ही चालू केलं आहे, सगळं किती मस्त वाटतंय, आम्ही तुमचे ब्लॉग्स बघतो, इतकं भारी वाटतं ना यार, खूप भारी वाटतंय. सो आम्ही लकी आहे, Yes. टचवूड, आम्ही खूप लकी आहे या बाबतीत. टचवूड. आम्ही खूप Touch लकी wood. आहे या बाबतीत की आम्हाला आमच्या फॅमिलीकडनं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला आणि आम्ही हे सगळं करतोय. प्लस आमच्या दोघांना पण आवड आहे, त्याच्यामुळे आम्ही हे दोघं करतोय. प्लस हे तुम्हाला पण आवडत आहे, त्याच्यामुळे पण आम्ही हे सगळं हा, करतोय. खूप सुंदर सपोर्ट मिळालेला आहे. तर आता आमचे क्वेश्चन संपलेले आहेत. हे क्वेश्चन सोडून जर तुम्हाला वेगळे काही क्वेश्चन असतील जे तुम्हाला असं वाटतं की आम्ही आन्सर केले पाहिजे, तर तुमच्याकडे कमेंट सेक्शन आहे. भरभरून कमेंट्स टाका, भरभरून क्वेश्चन्स टाका. शिट, निघालो. आम्ही प्रयत्न करू की जेव्हा नेक्स्ट Q&A करू त्याच्यामध्ये हे सगळे आन्सर्स करू. येस. आणि आम्हाला आता आम्ही असं विचार केलाय की आम्ही सिट डाऊन व्हिडिओ बनवत जाऊ. आम्ही Yes. ह्याच्यानंतरचा आपण सिट डाऊन व्हिडिओ विचार करून ठेवलाय. सो बेसिकली हा सिट डाऊन व्हिडिओ असा होता की आम्ही कंटेंट का start केलं? का चालू केलं आणि आम्हाला मोटिवेशन कुठनं मिळालं आणि आमचा फर्स्ट व्हिडिओ आणि त्याच्यानंतर आमची थॉट प्रोसेस की आमचा गोल काय आहे. सो बेसिकली दिस इज आता करंट सिच्युएशन ही आहे. पुढे जाऊन मे बी बदलणार, आम्ही त्याच्यावर पण ब्लॉग बनवू की आता आमची करंट सिच्युएशन काय आहे कंटेंट Yes. क्रिएशन मधली. सो सध्या तर कंटेंट क्रिएशनची आमची काय म्हणतात त्याला लेवल ही आहे जी आम्ही तुमच्यासोबत शेअर केली. येस सर, तुम्हाला जसे आमचे व्हिडिओ खूप आवडत आहे, जसं तुम्ही आम्हाला खूप प्रेम करत आहे, तसंच प्रेम कायम ठेवा. खूप खूप थँक्यू आतापर्यंत जे पण आपल्याला प्रेम भेट. चला मित्रांनो, थोडा लेट झाला आहे, बट येस, थँक्यू सो मच. आमचा व्हिडिओ इथपर्यंत जर तुम्ही बघितला असेल तर थँक्यू सो मच. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि काय म्हणतात त्याला हाईप करा. आणि अजून पण काहीतरी करता येतात युट्यूबवर की आमचा व्हिडिओ आल्यावर बेल आयकॉन प्रेस करा. मी तो ना व्हिडिओ बघितलाय बरेचसे पहिले की लोक म्हणायचं की क्लिक ऑन द बेल आयकॉन, क्लिक ऑन द बेल आयकॉन, तर ते पण पण करून तुम्ही टाका. सबस्क्राईब जरी केलं ना, ते खूप मोठी गोष्ट आहे. नाही, बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे आमचा व्हिडिओ आल्यावर तुम्हाला तुमच्या फोनची पण घंटी वाजेल, असं काहीतरी होतं ते. अच्छा. पण येस, करा, नक्की करा. नोटिफिकेशन भेटेल तुम्हाला. नोटिफिकेशन भेटेल की इन्सेपरेबल जर्नी अपलोडेड अ न्यू व्हिडिओ. तुम्ही येऊन बघा. येस, चला. चला, ठीक आहे, चलो, बाय बाय. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. येस.